ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता महात्म्य। ओम श्री वासुदेवाय नमः। गीता महात्म्य। प्रत्येक ग्रंथात स्तोत्रमध्ये, कवचामध्ये, नमन इत्यादीमध्ये फलश्रुती दिलेली असते. तशी भगवद्गीतेची देखील फलश्रुती दिलेली आहे. त्याला आपण महात्म्य म्हणतो. गीतेतील प्रत्येक अध्यायाचे महात्म्य सांगितलेले आहे. प्रतिदिन किती अध्याय नित्यनेमाने वाचले, ऐकले म्हणजे काय फल मिळते याची फलश्रुती सांगितलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायात आणि पुढील अध्यायात देखील ज्ञानेश्वर माऊलींनी श्री शंकर भगवान व देवी पार्वती यांच्या संवादाविषयी काही ओव्या लिहिलेल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली लिहितात, या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत करून, तेथ हरू म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. याचा अर्थ आपण, या ओव्यांचा अर्थ आपण पाहिला असता आपल्या लक्षात येईल की या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर भगवान आपल्या मनाशीच विचार करीत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. त्यावर शंकर भगवान म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याप्रमाणे गीता तत्वाचा विचार करावयास जावे, तेव्हा ते दररोज नवीनच आहे अशी दिसते. म्हणून मी त्याचा पुन्हा पुन्हा विचार करतो. वेदार्थ म्हणजे वेदाचा अर्थ हा समुद्राप्रमाणे अमर्याद असून तो सर्वेश्वर भगवंताचे झोपेतील घोरणे आहे. म्हणजे वेद हे भगवंताच्या श्वासातून प्रकट झाले, तर गीता ही भगवंतानी स्वतः प्रत्यक्ष सांगितली असे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांताची मती कुंठित होते. गीतेचा अर्थ कवळू जाणे म्हणजे आकाशाला जर कवळायचे असेल तर त्याहूनही मोठे व्हावा लागते असे एवढे कठीण काम आहे. तरी देखील मी या गीतार्थाचा अर्थ करू शकलो, कारण असे भगवान श्री ज्ञानेश्वर म्हणतात. त्याचे कारण माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तोप बहुत कल्प केले आहे. त्याचेच फळ म्हणून ही ज्ञानेश्वरी फळाला आली असे श्री निवृत्तीनाथासमोर भगवान ज्ञानेश्वर म्हणतात. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. भगवत गीतेचे महात्म्य ऐकले तर निश्चितपणे गीतेविषयी आपली आवड, प्रेम निर्माण होऊन आपण गीतेचे पठन श्रवण श्रद्धापूर्वक कराल यात शंका नाही. अनेक जण गीता वाचतात, पाठ करतात, नित्यनेमाने काही अध्यायही म्हणतात, पण गीता वाचण्याचे महात्म्य माहीत नाही. म्हणून माहितीसाठी प्रत्येक अध्यायाचे महात्म्य ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी प्रत्येक स्वतंत्र यूट्यूबद्वारे देणार आहे. हे महात्म्य श्री भगवान शंकर यांनी देवी पार्वतीला सांगितलेली आहे. गीता सुगीता कर्तव्या किमन्न शास्त्र विस्तरेहि, या स्वयं पद्मनाभाष्य मुख पद्मपाद विनिश्रुता.
याचा अर्थ भगवान व्यास महर्षी म्हणतात, केवळ गीतेचा अभ्यास केला तर इतर शास्त्रांचा अभ्यास करण्याची आवश्यकता काय आहे? कारण भगवंताने ती आपल्या मुखाने सांगितली आहे. शिवाय गीतेचे वैशिष्ट्य असे की माणसाच्या भिन्न भिन्न मनोवृत्ती लक्षात घेऊन भिन्न भिन्न साधने या ग्रंथात सांगितलेली आहेत. आणखी एक अन्य ग्रंथात न आढळणारे महत्वाचे वैशिष्ट्य या ग्रंथात आहे. ते म्हणजे भगवंताने स्वमुखाने दिलेली आश्वासने. भगवान सांगतात, माझ्या अनन्य भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. जे नेहमी माझ्याशी जोडून असतात त्यांना मला प्राप्त होण्याची बुद्धी मी देतो. अंतकाली माझे स्मरण करणारा मलाच प्राप्त होतो. यात शंका नाही. जो अनन्य भावी माझे स्मरण करतो त्यांना मी सहज प्राप्त होतो. इत्यादी कितीतरी आश्वासने या ग्रंथात दिलेली आहेत. त्यामुळे भगवद्गीतेचे अर्थपूर्वक पठन करणाऱ्याला भगवान आपल्याशीच संवाद करतात असे वाटते. फलश्रुती स्वतः भगवान सांगतात की गीतेचा प्रचार प्रसार करणाऱ्या एवढा दुसरा कोणीही मला प्रिय नाही. जो नित्य गीता म्हणतो तो मला उद्देशून ज्ञान यज्ञच करत असतो. जो केवळ श्रद्धेने गीता ऐकतो तोही पुण्य लोकांना जातो. या ग्रंथात गीतेच्या काही श्लोकांच्याही पठनाने किंवा श्रवणाने कोणाकोणाला कोणकोणते फल मिळाले आहे याचे पद्मपुराणात अध्याय 175 ते 192 मध्ये वर्णन आलेले आहे. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी ते निश्चितपणे वाचावे. हे वाचल्याने सामान्य माणसाच्याही मनात गीता पठणाविषयी विशेष श्रद्धा उत्पन्न होईल यात शंका नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर भगवान की जय.